वेलकम टू अंदरबन साइकिल राइड। तो ये हमारा पॉइंट ए है, यहाँ से हम राइड स्टार्ट करेंगे। सकाळी ठाण्याहून ट्रेन पकडून आलो लोणावळ्याला आणि आता इथे बसमध्ये बदलून जाणार टायगर पॉईंटला। सुप्रभात मंडळी, रविवारची सकाळ कशी व्हायला पाहिजे माझी अशी होते। तुमची माझा व्हिडिओ बघत झाली असेल तर आत्ता मी आहे लोणावळ्याला अंदरबानची सायकल राईड करायला। ही 2023मध्ये मी केली होती सेम ग्रुप बरोबर, पण तेव्हा आम्ही 10-12 जणं होतो आणि आत्ता आम्ही 30 जणं आहोत। मस्तच वातावरण आहे, मस्तच वातावरण आहे, तुम्ही बघत असाल। तर तुम्ही माझ्याबरोबर व्हिडिओमध्ये पाहत राहा आणि तुम्हाला ही राईड करायची असेल त्याच्या पुढे तर कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे सगळं मी देतो, त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तर तुम्हाला ही राईड करता येईल। सायकल वगैरे सगळं रेंटनी मिळतं। ह्याच्या आधीच्या व्लॉगची जे डिटेल्स आहेत ते सगळं मी आय बटनमध्ये लिंक देतो, त्याच्यात मी बऱ्याच डिटेल्स शेअर केल्या आहेत। आता आम्ही पोहोचलो आहे आणि पाऊस खूप आहे, तर आता आम्ही इकडनं राईड चालू करू लवकरच। सो माझी ही सायकल आहे आजच्यासाठी जायंटची आहे। सगळेजण आपल्या सायकल सिलेक्ट करत आहेत। राजेश आय होप मस्त बियांशी मिळाली आहे। सो मॉन्ट्रा वेगवेगळ्या ब्रँडच्या सायकल आहेत, साईज वाईज आहेत ॲक्च्युली, प्रत्येकाच्या साईज सांगितल्या गेल्या होत्या, लिस्ट दिली होती त्यांना, त्याप्रमाणे सायकल आले। त्याचं वेलकम टू अंदरबन साइकिल राइड। तो ये हमारा पॉइंट ए है, यहाँ से हम राइड स्टार्ट करेंगे और आगे जाके पूरी रूट इनके साथ रहेगा। पीछे सपोर्ट व्हीकल रहेगी और आप लोग आगे रहेंगे इसमें से। मुझे भी रूट मालूम है, आई थिंक सो रोहित तुला पण माहीत आहे रूट। मैक्सिमम 90% आमचा रूट सेमच असतो एंड जो बहुत सारे इस बार आई थिंक 90% पहली बार आ रहे हैं ये राइड करने के लिए। तो पॉसिबल कीजिएगा कि हम लोग एक साथ चले, बिकॉज आगे जाके मोबाइल का नेटवर्क नहीं रहेगा गॉड, तो कॉल कनेक्शन नहीं होने वाला। साथ में रहेंगे तो साथ में पूरी राइड कंप्लीट होगी। ज़्यादा पीछे फोटो जितना भी होगा आई विल ट्राई मैक्सिमम फोटो लेने का सबका। हाँ चालू वीडियो चालू है, वीडियो चालू है। तो राजेश जी ऐसा बिल्कुल आगे श्वेता चलो 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 आगे चलो। आराम से, वेरी गुड। करो भाई, आराम से भाई। अरे सगळे फोटोसाठी कॅमेरा जवळ जा। सर्वच जण सुपर एक्सायटेड, कारण बरेच जण ही राईड फर्स्ट टाईम करत आहेत। आय गेस मी आणि गोपाल सेकंड टाईम करतो आहे। क्लायमेट जबरदस्त, मगाशी बोलल्याप्रमाणे ब्रीफिंग वगैरे झालं आणि राईड चालू झाली। फॉग इतका आहे ना की 10-12 फुटाच्या पुढचं दिसत नाही जास्त काही। सगळ्यांनी टेल लाईट वगैरे लावून पद्धतशीर सेफ्टीचं काळजी घेतली आणि राईड एन्जॉय करणार होतो। काय 3 ते 4 वर्षांनी आलो आहे, पण क्लायमेट लोणावळ्याचं अप्रतिम। जेवढं आत डेन्स फॉरेस्टकडे जाऊ तेवढं फॉग अजून वाढत जाईल असं वाटतं। पाऊस नाही आहे, क्लायमेट मस्त, सगळे राईड एन्जॉय करत आहेत। तुम्हालाही जशी राईड करायची असेल तर मी कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे शेअर करतो, तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि ही राईड एन्जॉय करा।
ॲटलिस्ट थोडंफार सायकलिंग तुम्ही करायला हवं इथे याच्या आधी, कारण क्लाइंब बऱ्यापैकी आहे. पूर्ण धुक्यामध्ये सायकलिंग करतोय. गाड्यांची वर्दळ आहे, पण रविवार असल्यामुळे जास्त वर्दळ वाटते. पण मस्त रस्ता आहे, छान धुकं आहे आणि पूर्ण गर्द झाडीमध्ये सायकलिंग चालू आहे. अजून पुढे थोडंसं ऑफरोड असेल. सगळेजण फुल एन्जॉय करतात. क्लायमेट वेदर फोरकास्टमध्ये कमी रेन होता दाखवला होता लोणावळ्यात, तर बरेच जण असं वाटत होतं की अरे काय होईल, मजा येईल की नाही, पण नाही. पण मला माहिती होतं की डेन्स फॉरेस्ट आणि आतमध्ये जसं जाऊ या एरियामध्ये टायगर पॉईंटच्या वर तसा फॉग असेल आणि एक्सपेक्टेड पाऊस नाही आहे. पाऊस असता तर अजून थंडी वाटली असती. तो पुढचा नजारा बघा. माझ्या पाठी आहे कोराईगड आणि कोराईगडला थोडं पुढे आल्यावर धुकं कमी झालं आहे. पाठी कोराईगड आहे पण खूप धुकं आहे, त्यामुळे काय दिसत नाही. सगळेजण आता इथे एक छोटासा वॉटर ब्रेक घेत आहेत. अंधारबानच्या रस्त्यावर बरेच चढ आहेत, सो थकवा येतो. पण हा थकवा भागवण्यासाठी हा मस्त असा पाऊस, हिरवीगार झाडी आणि हे धबधबे पाहून हा सगळा थकवा निघून जातो. या पॉईंटला मस्त असे फोटो काढले. लास्ट इयर ज्या पॉईंटला मस्त फोटो काढले आणि इकडनं भरपूर असं डाऊनहिल आहे. सो त्यासाठी काही एक छोटंसं ब्रीफिंग घेतलं की सांभाळून चालवा. गाडी पुढे ठेवली सेफ्टी व्हेकल. सो अशा प्रकारे इथे जे फोटोज काढले ते तर मी ऑलरेडी टाकले आहेत. मस्त वातावरण आहे आणि आता ही राईड पुढे कंटिन्यू होते. सेफ जाण्यासाठी काही इन्स्ट्रक्शन दिलं, कारण डाऊनहिल जास्त आहे. त्याप्रमाणे एक छोटासा ब्रेक घेतला होता, पण आता ब्रेकला लोक थांबले की फोटोज तर काढतच राहतात. तसं काही जण पुढे गेलो, मी पण पेडल थ्रस्टच्या ऑर्गनायझर डाव्या बाजूला हिरव्या रेनकोटमध्ये आणि त्यांची एक छोटी मुलगी उजव्या बाजूला सायकल चालवते थोडंसं अंतर. अरे एक रुक गया तो खत्म. चलो थोड़ा डिस्टेंस रखो, चलो चलो. याला माहिती का ना, मैं जातो येतो ना, क्योंकि मैं इधर ही मैं एक पहले सीनियर सिटीजन को मिला था ना. अबे बंदर अभी जांच कर. एक छानसा धबधबा, पाणी मस्त आहे. मीटर जाते आणि असंख्य धबधबे, मस्त असं वातावरण आणि मधून अजून येणारा पाऊस, या सगळ्यातनं एन्जॉय करत ही राईड करतोय. बाजूला शेत, वाहणारे ओढे आणि खळखळणारे धबधबे, या सगळ्यात मस्त असा रविवार स्पेंड करतोय. तुम्हालाही ही राईड करायची असेल तर मी ज्या डिटेल्स शेअर केल्यात तिकडे कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही ही राईड करू शकता. आणि तुम्ही ठाणे किंवा मुलुंड किंवा मुंबईचे असाल
तर गोपाल साहेबांशी कॉन्टॅक्ट करा. ते ही राईड अरेंज करतात अप्रॉक्सिमेटली दरवर्षीच. सो मस्तपैकी अरेंजमेंट, उत्तम सोय आणि सायकलिंग. जसं मी आत्ता बोललो व्हिडिओमध्ये, असंख्य धबधबे पाठी बघा. मस्त डोंगर, मस्त धबधबे, अशी ही राईड सगळेजण एन्जॉय करतात. तो आप लोग का फर्स्ट राइड है, कैसा रहा आपका एक्सपीरियंस? बहुत अच्छा, बहुत मजा आ रहा है. नेचर में हम एंजॉय कर रहे हैं. ग्रुप के साथ और भी अच्छा लग रहा है. नाइस. यस. आप लोग यूजुअली कितना साइकिलिंग करते? जोर से आओ सीधा. फाइनली राइड खत्म हो गई है. अशा प्रकारे ही मस्त अशी रविवारची राईड अंधारवनची संपली. तर आम्ही पोचलो आहे आणि इथे हॉटेलमध्ये आता चेंज वगैरे करू, जेऊ आणि परत आपल्या बसमध्ये निघू. तुम्हाला हा छोटासा ब्लॉग आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू वन्स अगेन फॉर वॉचिंग माय व्हिडिओज.